नमस्कार आचार्यजी. एकंदरीत गोष्ट हीच आहे की स्वतःला हट्टी कसं बनवायचं, जिद्दी कसं बनवायचं, कारण आपण तिथेच हारतो. त्या हट्टाला प्रेम सुद्धा म्हणतात. होय ना? जसं की सर्वसाधारणपणे सुद्धा अगदी हे जमिनीवरचं उदाहरण आहे. जसं इथं सगळे उभे आहेत, खूप सारे तरुण आहेत. हे जरी मानलं की हे सिंगल आहेत, यांच्याजवळ कोणी जोडीदार नाहीये, तर हे असेच मजेत फिरत राहतात. पण एखाद्या अशा ठिकाणी पोहोचले जिथे सगळे कपल्स असतील, जोडपी असतील, तेव्हा यांना वाटेल की मी असा का आहे, नाही वाटायला पाहिजे पण वाटेल. माझ्यासोबत कोण आहे, माझ्यासोबत कोण आहे. तर तसंही प्रेम थोडी कठीण गोष्ट असते. आपण स्वतःला कारण देत राहतो की जर माझ्या जीवनात प्रेम नाहीये तर ते यासाठी नाहीये कारण ते कठीण आहे, प्रेम कठीण आहे. संगत अशा लोकांची करा ज्यांच्या आयुष्यात प्रेम असेल. ते तुमच्याकडून तुमची कारण काढून घेतील. तुम्ही त्यांच्यासमोर कारण कसं देऊ शकाल की प्रेम कठीण गोष्ट होती म्हणून मी नाकारलं. आता बघा, त्यांच्या आयुष्यात प्रेमच प्रेम आहे. प्रेम आहे म्हणजे हे नाही की जोडीदार आहे किंवा बाजूला कोणाला घेऊन फिरत आहेत. आता मी थोडी वरच्या पातळीवरची गोष्ट सांगत आहे, वरच्या स्तराच्या प्रेमाबद्दल बोलतोय. नाहीतर सोपं होऊन जातं. तुम्ही तुमच्या आसपास अशीच लोक गोळा कराल जी सगळी अप्रेमी आहेत, लवलेस आहेत. मग तर तुम्हालाही अजून जास्त निश्चित होत जाईल की प्रेम अशक्य आहे का. कारण माझ्याकडे 100 पुरावे आहेत. हे बघा, हे 100 लोक उभे आहेत. हेच माझं सामाजिक वर्तुळ आहे आणि या 100 लोकांमध्ये कोणाजवळही मला ती जिद्द, ते प्रेम दिसत नाही. यातून काय सिद्ध होतं की असूच शकत नाही. यातून हे सिद्ध होतं की असूच शकत नाही. म्हणून तर संगत खूप मोठी गोष्ट असते. तर शेकडोंच्या खोटेपणाला एकाचं सत्य हरवू शकतं. त्या एकाचा शोध घेतला पाहिजे, त्याचीच संगत केली पाहिजे. आणि हे 100 त्या एकाला खूप घाबरतील. कारण 1 कोटी लोकांच्या खोटेपणाला एका माणसाचं सत्य पुरेसं ठरतं.